नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या ससून डॉकवर आलो आहे आणि खरं तर याचं कारण म्हणजे इंधनाचे दर सध्या वाढत आहेत. जगामध्ये इराण असेल, इस्रायल असेल त्यांच्यामध्ये एक भयंकर युद्धाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे डिझेलचे दर हे ₹50 वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इंधनाचा तुटवडासुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवायला मिळतोय. त्याच्यामुळे मुंबईचा जो भूमिपुत्र आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर हे दृश्य पाहिली तर या दृश्यातून आपल्याला कळतं की ज्या मच्छीमारांच्या बोटी आहेत आत्ता सुद्धा किनाऱ्यावरच सध्या उभ्या आहेत. असा एक एक प्रकारचा शुकशुकाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे आज आपल्यासोबत मच्छीमार बांधव इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. दिलीप कोळी सर आपल्यासोबत आहेत, ससून डॉकचे अध्यक्ष. आपण त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या वैयक्तिक जीवनावर किंवा मच्छीमारांच्या व्यवसायावर नेमका काय परिणाम होतोय? काय सांगाल? मी मच्छीमार नेता दिलीप मधुवर कोळी, ससून डॉक, श्री मातरण प्रसन्न कुला मस्तोड संस्था चेअरमन होत आहे. आज जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे इंधन, गॅस यावर जो भाव वाढलाय तो खूप प्रमाणात वाढला आहे. असा कधी झाला नव्हता. थोडाच महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी एक नवीन कायदा केला होता. त्याच्यामध्ये मच्छीमारांना शेतकऱ्यांना दर्जा दिला होता, कृषीचा दर्जा दिला होता. ते असताना सुद्धा आम्हाला आज जो डिझेलचा 15 दिवसापूर्वी जो भाव वाढला आहे, तर 30 रुपये वाढ झाली होती. आज एकदमच 144 म्हणजे ₹140 भाव वाढलेला आहे. आणि जवळ-जवळ या 15 ते 20 दिवसामध्ये ₹50 वाढ वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही बघा माझ्या मागे ज्या बोटी उभ्या आहेत, त्या दरवाढीमुळे उभ्या आहेत. असंच जर राहिलं तर देशाची ज्या मच्छीमारांकडून येणारं जे आर्थिक उत्पन्न आहे, त्यावर मोठा फटका बसणार आहे. आणि जे सासवंडामध्ये जे बोटी आहेत, जे आधुनिक बंदर मानला जातो महाराष्ट्राचा, त्या सर्व मच्छीमारांना उपासमारी पाळली येणार आहे. फक्त उपासमारीच नव्हे तर मच्छीमारावर नव्हे तर मच्छीमार व्यवसाय करणारे जे इतर घटक पण आहेत, जसं मच्छीमार करणारा मासेमारी करणारी लोक, त्यांचं कुटुंब, त्याच्यावर जाणारी खणक म्हणजे मासे उपसणारी वर्ग, नंतर मासे विक्रेते, महिला, त्याच्यानंतर बर्फवाले, डिझेल, असं इतर जो घटक आहे, हातगाडी संघ, पाठी बांधणाऱ्या बाया, हा सगळ्यांवर हा मोठा फटका बसणार आहे. तरी आमच्या मच्छीमारांकडून मी एकच विनंती करीन, की जो दरवाढी झाली आणि जो कुशल दिला आहे याच्यामध्ये तुम्ही जर दुसरं एक सांगायचं म्हटलं तर आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये बघितलात तर गुजरात राज्यामध्ये तोच दर आहे. मग महाराष्ट्रामध्ये ही तफावत का? मला अ, राज्याचे देशाचे मुख्यमंत्री प्रधान साहेब नरेंद्रजी मोदी यांना कळवायचं आहे, की जर तुमच्या राज्यामध्ये तोच भाव आहे आणि महाराष्ट्राचा भाव, मग दोन दोन राज्यामध्ये हा फरक का? जर तुमच्याच दोन सरकार अख्ख्या दिल्लीमध्ये असताना मग हा एवढा फरक कशामुळे जाणवतोय? तर तुम्ही याचा विचार करावा आणि जो आमचा अन्याय होत आहे, महाराष्ट्राला अन्याय होत आहे, मच्छीमारांना अन्याय होत आहे, तो दूर करावा. आणि जे ती लोक आहेत ज्यांना गॅस मिळत नाही, इंधन मिळत नाही, अशा लोकांना लवकरात लवकर आपल्या देशाला कसा गरीब मच्छीमार, गरीब महिला, गरीब वर्ग ज्यांना आहे त्या लोकांना गॅस आणि इंधन मिळेल याची पूर्तता महाराष्ट्राचे मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी करून द्यावा, अशी आमची नम्र विनंती आहे. आता आमचा मोठा नाका आहे, दिलीप नाका, इकडचा चेअरमन आहे कुलाबांचा. आता त्यांची एवढी बोटी पडलेली आहे, आता तेलाचा एवढा भाव वाढवला आहे. आता त्यांची बोटी इथे आल्यावर आम्ही काय खाणार? आता एवढा मोठा आमचा नाका होता, तो बोटी बाहेर पाठवत होता. तर आम्हाला पण 2 पैशाची आस होती, आम्हाला पण 2 पैसे भेटत होते. आम्ही त्यांच्या बोटीवर कामाला असतो, आम्हाला पण 2-4 हजार रुपये भेटते. आमचा पण पोट पाणी चालतो. आता त्यांची बोटी बंद झाल्यावर आमचा पोट कसं काय चालणार? त्यावेळेला गॅसचा पण भाव वाढला, गॅस पण भेटत नाही. आमचा पोटपाणी चालत होता ते नाकाच्या जीवावर. आमचं पोटपाणी पण तर नाही चालत. आम्ही करणार कुठे? राहणार कुठे? काय पण करू नये. एवढा एवढा डिझेलचा भाव किती कमी राहील तेवढं आमचं काम चालू राहणार. सरकारकडून तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा आहेत सध्या? मग राज्य सरकार असेल किंवा इथले स्थानिक आमदार असतील, राहुल नार्वेकर किंवा देशाचं सरकार असेल, एकंदरीत तुमच्या काय मागण्या असतील त्यांच्याकडे? माझी मागणी अशी आहे, की सासवंडामध्ये जे पूर्ण देशात सासवंडातच नाही, मच्छीमारांवर जे आता डिझेल भावाचा वाढलाय, त्याच्याने त्यांना भरपूर काही त्रास होतो. त्यांचा त्रास म्हणजे आम्ही जे कामगार वर्ग आहे, आम्हाला खूप त्रास होतोय. जेव्हा पण बोटी बाहेर जाणार नाही, तर आमचा पण रोजगार चालणार नाही. तर आम्ही स्थानिक आमदार म्हणा किंवा स्थानिक आमदार आणि ते फडणवीस साहेबांची आम्हाला एक रिक्वेस्ट आहे, की लवकरात लवकर जे मच्छीमारांना सवलत भेटते डिझेलमध्ये, त्यांचं पूर्ण माफ करावं. जास्तीत जास्त लवकरात लवकर करावं, कारण त्याच्याने जेव्हा पण बोटी जाणार नाही, पूर्ण कुलाबा, मुंबई जे सासवंडावर अवलंबून आहे, त्यांना भरपूर त्रास होणार आहे.